ह्या सगळ्याच अभंगांमध्ये म्हणजे आता तुकारामांचं आहे, ज्ञानेश्वरांची ओवी आहे, त्याच्यामध्ये गेयता आहे आणि अर्थपूर्णता आहेच. तर असं कधी म्हणजे असं करता येईल का की रॉक स्टाईलनी पण करता येईल, पॉप स्टाईलनी पण करता येईल? तर असं कधी प्रयत्न केला आहे का की हा एक म्हणाला, दुसरा एक म्हणाला, असं काही आहे का? एक आमचं कॉम्पोजिशन आहे म्हणजे संत तुकारामांचं अभंग आहे, चंदनाचे हात पायी चंदन. तर आधी कंपोज करताना आमच्या डोक्यात काहीच येत नव्हतं की कसं कंपोज करायचं. आधी गिटार घेऊन जनरली आम्ही गिटारवर सगळे कंपोजिशन्स करतो. तर अजय वावळ लीड गिटारिस्ट, तो असं खूप काही ना काही गोष्टी करत असतो वाकड्या तिकड्या. सो तो म्हणाला आपण रॉक करून बघूया हा अभंग. कारण अभंगाचा अर्थ एकदम सोपा आहे. चंदनाचे हात पायी चंदन परिसा नाही हीन कोणी अंग, की सज्जन माणूस कसा असावा हे तुकाराम त्यातून सांगतात. तर ते समजावण्याची स्टाईल तुकारामांची सोपी आणि सिम्पल जरी असली तरी आम्ही म्हटलं की एकदा रॉक स्टाईलमध्ये करून बघूया. सो एकदा आपण गाऊन दाखवू चंदन कसं केलं, आणि ते अजयनेच कंपोज केलं आहे आणि खूप अप्रतिम कंपोजिशन झालं आहे. आणि हे रॉकमध्ये रॉकमध्ये आहे. चंदनाचे हात पायही चंदना, चंदनाचे हात पायही चंदना, हे चंदनाचे हात पायही चंदना, चंदनाचे हात हो पायही चंदना, परिसा नाही न कोणी अंग, चंदनाचे हात पायही चंदना, हे चंदनाचे हात पायही चंदना, हे 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 अरे वा, काहीतरी वेगळंच होतं ना असं. म्हणजे असं वाटतं की हे म्युझिक हे म्हणजे जणू काही त्यांनी ना कुठलंही म्युझिक द्या असं काही लिहिलंय ना की ते ज्याच्यात बरोबर चपखल बसेल. एक्झॅक्टली. आणि मग हाच तुम्ही पॉपमध्ये पण म्हणता. हा म्हणजे आता तर हा बेसिकली रॉक जॉनर आहे ज्यात आम्ही कंपोज केलाय. आता अजून एक गोष्ट सांगतो की बेसिकली हे वर्ड्स म्हणजे शब्द असे बनले गेलेत. जसं चंदनाचे हात पाय ही चंदन, त्याचं मीटर आहे परिसा नाही ही न कोणी अंग. त्या राईमला त्या रिदमला आपण जेव्हा पकडतो तेव्हा आपल्याला एक चाल येऊन जाते की हे कदाचित असं असेल. मग आपण ट्राय करतो. म्हणजे अगोदर आठवतंय मला की आम्ही असं गजडोल जो प्रकार आहे धनगरांचा त्या स्टाईलमध्ये करायचा प्रयत्न करत होतो आम्ही. आणि मग ते बसत नव्हतं त्या मीटरमध्ये. धिंग डांग धिंग डांग डांग धिंग तांग धिंग तांग तांग धिंग तांग धिंग डांग डांग धिंग तांग धिंग तांग तांग असं होतं. हा, आणि मग ते खूप म्हणजे त्याला बसवावं लागत होतं. आणि नंतर मग आम्हाला याचा सोर्स मिळाला की अच्छा हे रॉक आहे. बिकॉज सम सिम्पल थिंग्स, काही सोप्या गोष्टी थोड्या वेड्या वाकड्या नजरेने पाहाव्या लागतात. तर मला वाटतं हेच रिझन आहे ह्या चंदनाचे हात रॉक करण्यासाठी. आणि त्यात एक मजा पण येते ना, म्हणजे लोकांना हाच जो पहिला अगोदरच्या ज्या पोएट्रीज आहेत ते नवीन स्टाईलमध्ये. म्हणजे एक याचं रिझन असं सुद्धा आहे की ज्या लोकांनी कधी म्हणजे बेसिकली मी सांगेन यूथ, त्यांचं आत्ताची जी यूथ आहे ते कदाचित रॉक पण ऐकत नाही. ते फक्त रॅप आणि हिपहॉप आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिककडेच आहे जास्त, जे आत्ता कमर्शियल म्युझिकमध्ये सुद्धा आहे. पण जर त्यांनाही रिव्हिजिट करायचं असेल म्हणजे ह्या पोएट्रीज, तर मग ते कसे करतील? तर कोणता रॉक ऐकणारा तो म्हणेल की चल अभंग रिपोस्टला पण जाऊ आपण, कारण तिथे सुद्धा रॉक म्युझिक होतं. सो दिस इज हाऊ वी ऑल्सो रिकनेक्ट टू पीपल. पण दुष्यंत, तू हिपहॉप मध्ये करतोस ना काम, आणि हो. बीट बॉक्सिंग मध्ये हो पण. हो हो. एखादा करून दाखव ना. बीट बॉक्सिंग. हा, तर बेसिकली मी आणि प्रतीशनी असंच एक रील करायचं म्हणून जुगलबंदी करायचा प्रयत्न केला. ओके, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण
कृष्ण हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी. असं काहीतरी. झालं, खूप छान झालं. हो. आता तुम्ही इतकी वर्ष म्हणजे तुम्ही तो अभ्यास करता ना, अभंगांचा अभ्यास करता आणि मला वाटतं भारूड पण तुम्ही करता ना. हो, भारूड सुद्धा. मग हे एवढे सगळे प्रकार त्या म्युझिकमध्ये बसवायचे हे सोपं नाही आहे. मग त्यासाठी किती तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते? प्रॅक्टिसपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमचे जे कंपोजिशन्स आम्ही करतो, अभंगांना ज्या चाली देण्याचं काम करतो, ते 6 जण एकत्र येऊनच करतो, की असं कोणी नाही की एक कोणीतरी पूर्ण अभंग कोणी कंपोज केला वगैरे असं. कारण 6 जणांचे 6 वेगवेगळे विचार येऊन मग तो जो एक कलेक्टिव्ह विचार बनतो, तीच एक USP आहे किंवा तीच एक युनिक गोष्ट असं मी बोलू शकतो अभंग रिपोजची. त्यामुळे जर तुम्ही पाहिलात तर गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही फक्त 2 अल्बम रिलीज केलेत. त्याचं कारणच ते आहे की एक अभंग कंपोज करायला किंवा तो फायनल प्रोडक्ट जे आपण म्हणतो ते तयार करायलाच खूप वेळ लागतो. कारण खूप डेलिकेट गोष्ट असं आम्हाला वाटतं. कारण संतांनी जे लिहून ठेवलं आहे आणि त्याचा जो अर्थ बाहेर येतो आहे त्याला कुठेतरी धक्का नाही पोचला पाहिजे. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी आम्ही डोक्यात ठेवतो. त्यामुळे हळूहळू होऊन का होईना की ती गाणी पूर्ण कंपोज किंवा आम्हाला समाधान झाल्याशिवाय ते आम्ही रिलीज नाही करत. तर ती अशी प्रोसेस असते की खूप स्लो असते आणि ज्यात खूप वेळा आम्हालाच स्वतःला त्या अभंगांचे वेगवेगळे अर्थ समजतात एकाच अभंगाचे. समजा आज काहीतरी आम्हा तिघांना वेगळा अर्थ समजला, आम्ही कंपोजिशनला बसलो, वेगवेगळ्या चाली आल्या, त्यात कंपोज केलं, त्यानंतर 4-5 दिवसांनी असं आवडेल की अरे हा पण अर्थ होऊ शकतो. तर ते संतांनी काय डोकं लावून लिहिलं असेल तर विचार करा की एकाच अभंगाचे बरेच अर्थ तुम्हाला तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्हाला समजत जातात. सो आम्ही पण जेव्हा अर्थ सांगतो लोकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा मी असं म्हणतो की संत तुकारामांना किंवा संत ज्ञानेश्वरांना असं म्हणायचं असेल, असंच म्हणायचं असं नाही आहे. सो ते म्हणायचं असेल ती पॉसिबिलिटी ओपन ठेवणं खूप गरजेचं आहे. सो असं ते आमचे कंपोजिशन्स होतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.